नमस्कार मित्रांनो, दूध व्यवसायाबद्दल लोकांच्या मध्ये आवड निर्माण व्हायला लागली ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि मी सुद्धा खूप भारावून गेलोय, आनंदित आहे. पण काही गोष्टी याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. मला बऱ्याच लोकांचे फोन आले, जवळजवळ गेल्या 8 दिवसात 100 फोन मी अटेंड केले असतील. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना इच्छा आहे की माझं जॉब सोडून मला यायचं आहे दूध व्यवसायात. मी त्यांच्याशी पूर्ण बॅकग्राऊंड विचारलं, त्यांचं पुढचं 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय करणार आहेत किंवा तुम्हाला 5 वर्षात कुठे पोहोचायचं हे विचारलं. त्यानंतर त्यांचं शेती आहे का, आधी व्यवसायाचा अनुभव आहे का, सगळ्या गोष्टी विचारल्या. त्यानंतर मी प्रत्येकाला एक गोष्ट सांगत आलोय, ती म्हणजे की जॉब तुम्ही आता करताय, सध्या तुमचं पोट भरतंय जॉबवर आणि तुम्हाला त्याच्यामध्ये रस नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला व्यवसायाकडे वळायचं आहे, चांगली गोष्ट आहे. पण हा बदल जो आहे तो रील बघून तर नाही ना आला, कोणाची तरी यशोगाथा बघून तर नाही ना आली. स्वतःपासून आतून एक आवाज आहे का, याचं पहिलं ओळखा. कारण ऍक्च्युअल कष्ट करणं, शारीरिक कष्ट हे व्यवसायामध्ये येतात, स्पेशली ह्या दूध व्यवसायामध्ये. आणि आपण ऑफिसमध्ये असतोय, सिटीमध्ये असतोय, तिथे आपल्याला शारीरिक कष्टाची सवय नसते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये होतंय कसं, आपण जॉब सोडून जातोय बिझनेसमध्ये. जॉब एक इन्कम असते आणि बिझनेसमध्ये तुम्हाला पैसे घालून बिझनेस चालू करायचा. जॉबची तुमची सेव्हिंग तुम्ही घेणार, बिझनेसमध्ये घालणार, तिथून व्यवसाय चालू होईल. व्यवसाय कोणताही रन करायचा म्हटला की त्याला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष द्यावी लागतील. तोपर्यंत आपलं पोट कशावर चालणार आहे. त्यामुळं हे पूर्ण क्विट करून जर बिझनेसमध्ये येत असाल तर थोडंसं थांबा, थोडासा श्वास घ्या, विचार करा की बिझनेस करता करता जॉब करता येईल का पहिले काही वर्ष. एकदम ह्या दगडावरचा पाय काढायचा आणि इथे ठेवायचा आणि ह्या दगडावर जर आपल्याला स्टँड घेता नाही आला तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आपल्या आयुष्यात असू शकत नाही. तिथे जो हिरमोसलेला माणूस ना परत व्यवसाय करू शकतो ना परत जॉब करू शकतो. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, तुम्ही कोणत्याही व्यवसाय करा, काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही सुद्धा व्यवसाय करतोय. माझा गोठा आहे, माझं बाय प्रोडक्ट्स आहेत, मी घरी केक बनवतोय, आमचं हॉल आहे. हे कशासाठी केलंय मित्रांनो, बिझनेसचं डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. एका व्यवसायातून तुम्हाला 100% सक्सेस मिळेल हे मी आत्ता बसून सांगू शकत नाही. त्यामुळं डायव्हर्सिफाय करायला शिका, जॉब करा, करताय तर करा, त्यानंतर तुम्ही ते करत करत व्यवसायात या आणि व्यवसायाबद्दल जाणून घेत मग पुढे व्यवसाय वाढवा. आणि ज्यावेळी तुमचं इथं स्टँड येईल त्यावेळी इथून तुम्ही पाय उचललात तरी चालेल. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की व्यवसाय करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन केल्या पाहिजेत आणि एकीकडून उठलं आणि दुसऱ्यात पडलं असं नको व्हायला. आपल्याला स्टेबल जायचं आहे, त्यासाठी ह्या गोष्टींचा विचार नक्कीच करा. धन्यवाद.